brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुमचा बाप जयराम चाटे येतोय असं म्हणत एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी रॉड आणि कत्तीने हल्ला करण्यात आला. बीडचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीतील सदस्यांकडून ही मारहाण झाली आहे. बीडच्या केस तालुक्यातील तांबा परिसरात 12 मार्च रोजी दुपारी 5 जणांनी सम्राट चाटे या तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. तर मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचं नाव घेत धमकावलं. तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे तुला दाखवतो असं म्हणत हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला असून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी केज पोलिसात 5 आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयराम चाटेच्या भावाचं 2 मार्च रोजी निधन झालं होतं. त्यानंतर केल्या जाणाऱ्या 12व्याच्या विधीसाठी जयराम चाटे याला उपस्थित राहता यावं यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला. मात्र तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आलाय. बीडमधून योगेश काशीद सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.